आनंदनगरमधील काही महिलांनी त्या चोरट्याबाबत पुन्हा संशय व्यक्त केला आहे। त्यांच्या हाकेला ओ देऊन तातडीने दाखल झालेल्या तरुणांनी मात्र परिसर पिंजून काढला तरी तो चोरटा हाती लागला नाही। मात्र आनंदनगरवासियांच्या मनातील भीती काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे। या प्रकारामुळे आनंदनगरवासियांना मोठा धक्का बसला असून सारेच तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे। सोमवारी रात्री चोरट्याने काही घरांच्या कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत। रात्री 1:30 वाजता एका वृद्ध महिलेला जाग आली, त्यावेळी तिला समोरील घरच्या कडीचा आवाज आला, त्यामुळे तिने घरातूनच वाकून पाहिले असता कोणतरी असल्याचे तिला निदर्शनास आले। यामुळे तिने आरडाओरड केली, तेथून त्याने पलायन केल्याचे त्या वृद्ध महिलेने सांगितले आहे। तर पहाटे 5च्या सुमारास आणखी एका ठिकाणी तो दिसल्याचे काही महिलांनी सांगितले आहे। काय झालं? आता आम्हाला पोड असं आवाज आला हो फोडायचं, मग आमचं कुत्रं ओरडत होते। मग कुत्रं ओरडल्यावर आम्ही काय केलो, यांचे पप्पा माझा नवरा उठले की नाही, उठला लाईट घातले बघा, असं पळून गेले खिडकीतनं आम्हाला सावली दिसला। खिडकीतनं सावली बघितल्यावर मग मी काय केलं, माझ्या नवऱ्याला पाठवलं, यांना सगळ्यांना फोन केलो। मी फोन करून बोलवल्यावर माझ्या पाठीमाग जाऊन बाथरूमला जाऊन मग गेलो बघा, बाथरूममधनं ते भिंत आहे बघा, ते भिंतीकडे असं लपून जात होता बघा। कसं होता तो? हाईट होता, ब्लॅक कपडे घातलेला बघा। किती वाजता झालं साधारण? आता टायमिंग बघा, हे 12:56 ला काय तर झालंय। ठीक आहे, आपलं तुमचं नाव? कामाक्षी झालकर। या प्रकारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे। गेल्या 15 दिवसांपासून चोरट्याने आनंदनगर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। अनेक घरे फोडली, लाखोंचा माल लंपास केला आहे। त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच तरुणही गस्त घालत आहेत, मात्र चोरटा काही हाती लागत नाही। साऱ्यांचीच या चोरट्याने झोप उडवली आहे। पोलीस गस्त घालत आहेत, मात्र त्याचाही काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे। चोरट्याच्या मनात कोणतीच भीती नाही का, असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। यापूर्वी एखाद्या भागात चोरी झाल्यानंतर चोरटे इतरत्र चोरी करत होते, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आनंदनगर, केशवनगर, साई कॉलनी, अनगोळ येथील कनकदास कॉलनी या परिसरातच चोरट्याने डल्ला मारला आहे। महादेव पवार, केनन सिटी न्यूज, बेळगाव।